तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, 26 नोव्हेंबरपासून आपल्याला रायगड प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळणार आहे। खूप मोठी स्पर्धा मित्रांनो महाराष्ट्रात ही मानली जाते। तर या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आहे 5 लाख, द्वितीय आहे 2.5 लाख, तृतीय 1,25,000 आणि चतुर्थ 1,25,000। तर मित्रांनो, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज व क्षेत्ररक्षक यासाठी मोटार बाईक आहे आणि मालिकावीरसाठी आपल्याला 4 व्हीलर कार पाहायला मिळणार आहे आणि रायगड ठाणे शो मॅच आपल्याला या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, 26 तारखेला आपल्याला 2 सामने पाहायला मिळणार आहेत संध्याकाळी। आता आपण पाहू कुठल्या टीम खेळणार आहेत। तर पहिली टीम आहे वीर मराठा जो आहे, कप्तान असणार आहेत विश्वजित ठाकूर। दुसरी टीम आहे जयमाता दिदी गोडे, कप्तान असणार आहेत प्रथमेश म्हात्रे। नंतरची टीम आहे वैष्णवी 11 कोलाड, कप्तान असणार आहेत सुमित डोंगरे। पुढची टीम आहे चाम केपीसी इनामपुरी, कप्तान आहेत उस्मान पटेल। नंतरची टीम आहे साई सिद्धी जय हनुमान भिंगारवाडी, कप्तान किरण पवार। पुढची टीम आहे बापदेव क्रीडा मंडल अलिबाग, कप्तान अक्षय म्हात्रे। पुढची टीम SP सुपर प्लेयर अलिबाग, कप्तान सुमित पत्रे। पुढची टीम NDR वॉरियर्स तलेखार मुरुड, कप्तान असणार आहेत विजय घाणेकर। नंतरची टीम आहे हरिओम डोलवी पेन, कप्तान असणार आहेत प्रसन्न पाटील। पुढची टीम आहे आर्ना 11 पुंगाव कोलाड, कप्तान असणार आहेत अक्षय पाटील। नंतरची टीम आहे दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट नागाव उरण मुरबी, कप्तान असणार आहेत ओमकार पाटील। पुढची टीम आहे बाहुबली स्वर्गीय नितीन नाईक 11 कोली अँड श्रेया स्पोर्ट्स कोपर, कप्तान विशाल जितेकर। पुढची टीम आहे स्वर्गीय दिलीप शेठ व स्व भरत शेठ प्रतिष्ठान कुंडेवाल कोपरा, कर्णधार असणार आहेत समाधान वास्कर। नंतरची टीम आहे SP सुपर प्लेयर्स अलिबाग, या टीमचे कर्णधार असणार आहेत सुमित पत्रे। पुढची टीम आहे मधुकर शेठ भोईर स्मृती कुंडेवाल व सुयोग स्पोर्ट्स दापोली, कर्णधार असणार आहेत या टीमचे अंकुर सिंग। पुढची टीम आहे मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा, या टीमचे कर्णधार असणार आहेत शुभम जाधव। पुढची टीम आहे जय हनुमान स्पोर्ट्स टेंबोडे ओवळे RMSK YCC मुरबी, कर्णधार असणारे संकेत पाटील। पुढची टीम सोना 11 तलेगाव, कर्णधार सूरज पाटील। नंतरची टीम आहे आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत, कर्णधार असणार आहेत विजय पवार। नंतरची टीम आहे वरड टॉवर रसायनी, या टीमचे कर्णधार असणार आहेत रजत मुंडे। पुढची टीम आहे VD 11 विसुंबे देवत, या टीमचे कर्णधार असणार आहेत मयूर वाघमारे। आदित्य मैत्री 11 पलसपे पनवेल, कर्णधार अमित नाईक। MD वॉरियर्स अलिबाग, या टीमचे कर्णधार असणार आहेत पंकज जाधव। रॉयल कलंबोली, या टीमचे कर्णधार असणार आहेत आकाश तारेकर। जय माता दी सोनारी, या टीमचे कर्णधार असणार आहेत संदीप पाटील पप्पू। जीवदानी अँड प्रवीण 11 खारघर बामणडोंगरी, या टीमचे कर्णधार असणार आहेत बंटी जोशी। पुढची टीम आहे बॉस फायटर ओवळे, या टीमचे कर्णधार आहेत अजय भातोसे। सान्वी अँड गोल्डी 11 प्रतिष्ठान उलवेनोड, कर्णधार असणार आहेत प्रसाद घरत। अनमोल किंग्स कलंबोली, कर्णधार असणार आहेत आशिष मेहरोल। चॅम्पियन स्पोर्ट्स महाड, या टीमचे कर्णधार असणार आहेत सबूत पटेल। नंतरची टीम आहे आर्यन ग्रुप चिर्ले, कर्णधार असणार आहेत करण मडवी। के सरकार सुपरस्टार लोणेरे माणगाव, कर्णधार असणार आहेत योगेश पेनकर कार्या। पुढची टीम आहे हरिओम डोलवी पेन। आता आपण स्क्वॉड बघू। तर मित्रांनो, हरिओम डोलवी पेन या टीमचा स्क्वॉड आहे सुशांत मोकल कर्णधार, कुणाल घरत पुंडे, संदेश गोंदली बामणडोंगरी, हरेश गावण जिते, निमिष पाटील नौखार, चेतन घरत फणसडोंगरी, सचिन पाटील डोलवी, रोहित म्हात्रे जिते, यज्ञेश म्हात्रे जुई, प्रणय पाटील सातघर, रवी पाटील डोलवी, सार्थक पाटील दुंदरे आणि करण जेते मांगरोल। तर मित्रांनो, अशी टीम होती हरिओम डोलवी। आता आपण पाहू पुढची टीम जीवदानी अँड प्रवीण 11 खारघर बामणडोंगरी। तर मित्रांनो, तकदीर पाटील बामणडोंगरी, ओमकार नाईक बामणडोंगरी, वैष्णव भोईर नावा, संदेश पाटील बामणडोंगरी, नमित पगडे पेठ, गणेश पारवे केवाळे, भावेश मोरे नारपोली, सिद्धेश कोली गव्हाण, ओमकार गावडे जांभिवली, आकाश पाटील चिंचवली, देवेश सावंत तलवली, शशी जाधव रोटपाली आणि जयेश डांगरकर उसारली। तर मित्रांनो, अशी होती टीम। आता आपण पाहू पुढची टीम सोना 11 तलेगाव रसायनी, अजित मुंगाजी ओवळे,
मनीष तात्रे नवीन पोचरी, ऋषी गरज तुरमाळे, पंकज शिंदे वाशिवली, चेतन पाटील कानपोली, ऋषी टोमरे कुडावे, चेतन गरज सावरकार, आशिष परदेशी भिंगारी, प्रतीश मोकल साई, संदेश पाटील चिंचवली, विवेक म्हात्रे ओवे, रोहन कडपे तलेगाव आणि अभिषेक म्हात्रे नारपोली. पुढची टीम आहे बाहुबली स्वर्गीय नितीन नाईक कोली कोपर, मुकेश नाईक कोळी, प्रमोद गरज ओवळे, रमाकांत शर्मा पेन, भूषण पाटील पारगाव, नयन भगत वाजेपूर, समीर आवासकर पेन, प्रथमेश पाटील पेन, प्रफुल्ल पाटील बोरले, सौरभ पाटील मोठे भिंगार, आशिष पाटील सांगडे, विशाल भोईर कोली, सौरभ टोकल पनवेल आणि करण कदम पनवेल. तर मित्रांनो अशी होती स्क्वॉड. पुढची टीम आहे वैष्णवी 11 कोलाड, योगेश पवार पेन, निखिल पाटील अलिबाग, विजय मुकादम बातनपाडा, सूरज पाटील अलिबाग, पंकज गाडगे कामोठे, अंबादास शिंदे कामोठे, विनय गावंड वल्लभ, हसमत कादरी तळोजा, दिनेश कुटीकर तळा, ऐमन अरब मुरुड, यश पारंगे रोहा, राज बिरगावळे आणि शुभम दुबे खारघर. पुढची टीम आहे मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा, निखिल पारवे महाड, निशी कर्णेकर रोहा, रोहित गरत उरण, नयन जोशी रोहा, आशिष सिंदरकर मुरुड, सूरज टेंबे मानगाव, स्वराज देवळे नावा, ऋषी जावरे अलिबाग, अंकुर जाधव माणगाव, ऋतिक माळी रोहा, अक्षय कांबळे सालाव मुरुड, आकाश गोंदली खानाव अलिबाग आणि जयेश शेलके बोनगळ अलिबाग. तर मित्रांनो असा होता स्क्वॉड. पुढची टीम आहे वीर मराठा जोहे पेन, विश्वास पाटील तोंडरे, कल्पेश ठाकूर बावनडोंगरी, प्रथमेश कोळी गणेशपुरी, बारक्या शेलके पाली, प्रयास पाटील जांभूलपाडा, परेश शेलके पाली, अंकेश कामोडकर मोठेजोई, राकेश म्हात्रे तारा, शुभम पाटील बामणडोंगरी, कुणाल शिंदे बोरगाव, रोहन म्हात्रे वडाव, सार्थक म्हात्रे जोहे आणि पलाश मोकल जोहे. पुढची टीम आहे दिलीप शेठ व भरत शेठ प्रतिष्ठान कुंडेवाल कोपरा, अभिजित ठाकूर दिगोडे, चेतन गोसावी भंगारपाडा, दुर्वित म्हात्रे बोरी, हर्षद पाटील मोहपे, प्रतीक ठाकूर केगाव, सुमित पाटील दापोली, हर्षद गावण मुलेखंड, मयूर वास्कल कुंडेवाल, हर्षद ठाकूर केगाव, रोहित कोळी कोपरा, प्रसाद भोईर कुंडेवाल, नितीन धुळे कर्जत आणि उमेश माली केवाळे. तर मित्रांनो असा होता स्क्वॉड. पुढची टीम आहे अनमोल किंग्स कलंबोली, प्रशांत खानवकर नावडे, कुशल गुरव कर्जत, सुनील चावरी कामोठे, योगेश पाटील गोट, आदेश मते कानपोली, प्रतीक ठाकूर कलंबोली, अनिकेत म्हात्रे कोण, सुरग दाबोडे रोहा, साहिल खानावकर नावडे, महेश म्हात्रे नेवाळी, धीरज काथारा नावडे, विघ्नेश पाटील मुरबी, अर्जुन बेदी कामोठे. तर मित्रांनो असा होता स्क्वॉड. पुढची टीम आहे साई सिद्धी 11 जय हनुमान भिंगारवाडी, ऋषिकेश नाईक वहाड, नरेश टोंबरे खालापूर, वैभव पाटील उरण कंठवली, आकाश चोरगे बेलवली पनवेल, प्रफुल्ल केदारी पनवेल सावळे, तौसिफ शेख आजिवली, साहिल लहाने भिंगारवाडी, शुभम कदम देवडोली, अमोल चव्हाण नेरल, प्रणय शेलके बोनंग, रितेश वारी पेन, निखिल गोवारी कामोठे. तर मित्रांनो आता आपण पाहू 26 तारखेला 2 सामने होणार आहेत शो मॅचचे. पहिला सामना होणार आहे मित्रांनो रायगड युवा वर्सेस ठाणे युवा. रायगड युवाचे कर्णधार असणार आहेत रोशन सालुंके आणि ठाणे युवाचे विशाल पाटील. नंतरचा मित्रांनो दुसरा सामना होणार आहे रायगड वर्सेस ठाणे. रायगडचा कर्णधार आहे उस्मान पटेल आणि ठाण्याचा केतन म्हात्रे. तर मित्रांनो 27 तारखेचा आपण लॉट्स बघू. पहिला सामना सोना 11 तलेगाव रसायनी वर्सेस MLA महेंद्र थोरवे फाउंडेशन. दुसरा सामना वैष्णवी 11 कोलाड वर्सेस चांप KPC इनामपुरी. तर मित्रांनो सामना 2:30 वाजता दुपारी चालू होणार आहे. डे नाईटचे सामने आहेत. दुसरा सामना 3:30 वाजता आहे. साखळी पद्धतीने खेळवण्यात येतील. नंतरचा मित्रांनो लॉट्स आहे 28 नोव्हेंबर. पहिला सामना बाहुबली नितीन नाईक स्मृती यांच्याविरुद्ध HD स्पोर्ट्स मिलिंद शेलके युवा प्रतिष्ठान सुधागड. तर मित्रांनो बंटी बदरिकी एका साईडला आणि दुसऱ्या साईडला विशाल जेतेकर. आणि दुसरा सामना आर्यन ग्रुप चिरले वर्सेस आदित्य मैत्री 11 पलसपे पनवेल. नंतरचा मित्रांनो सामना आहे 29 नोव्हेंबर हरिओम डोलवी पेन वर्सेस जयमाता दी दिगोडे. एका साईडला प्रसन्न पाटील आणि दुसऱ्या साईडला प्रथमेश म्हात्रे. आणि दुसरा सामना अनमोल किंग कळंबोली वर्सेस के सरकार सुपरस्टार लोणेरे माणगाव. दुसऱ्या साईडला योगेश पिंकर आणि आशिष मेहरोल. पुढची लढत आहे मित्रांनो 30 नोव्हेंबर जय हनुमान स्मार्या स्पोर्ट्स टेंबोडे ओवले वर्सेस सान्वी अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वेनोट बामणडोंगरी. तर मित्रांनो प्रसाद गरत वर्सेस संकेत पाटील अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरी लढत मित्रांनो रॉयल कलंबोली वर्सेस वरद टावर रसायनी. खूप मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकाश तारेकर वर्सेस रजत मुंडे. नंतरचा मित्रांनो सामना आहे 1 डिसेंबर अरणा 11 पुगाव कोलाड वर्सेस बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा माळा अलिबाग.
दुसरा सामना बॉस फायटर ओवले वर्सेस MD वॉरियर्स अलिबाग. तर मित्रांनो संध्याकाळी हे सामने आपल्याला सुरू होताना दिसणार आहेत. तर व्हिडिओला लाईक नसेल केली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. नंतरचा सामना आहे मित्रांनो 2 डिसेंबरला जय माता दी सोनारी वर्सेस भरतशेठ ठाकूर प्रतिष्ठान पुंडेवाल कोपरा. तर मित्रांनो संदीप पाटील एका साईडला आणि दुसऱ्या साईडला समाधान वाचकर. दुसरा सामना मित्रांनो इंडियर वॉरियर तलेखार मुरुड वर्सेस दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स मुरबी. पुढचा सामना आहे मित्रांनो 3 डिसेंबर. पहिला सामना असणार आहे मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा वर्सेस त्यांच्या विरुद्ध असणार आहेत सुएक स्पोर्ट्स दापोली. एका साईडला अंकुर सिंग आणि दुसऱ्या साईडला शुभम जाधव. पुढचा दुसरा सामना आहे मित्रांनो बंटी जोशी वर्सेस विश्वजित ठाकूर जीवदानी अँड प्रवीण 11 खारघर मामंडुंगरी वर्सेस वीर मराठा जोय. नंतरचा मित्रांनो 4 तारखेचा लॉट्स आहे VD11 विचुंबे देवद वर्सेस चॅम्पियन स्पोर्ट्स महाड. आणि दुसरा सामना किरण पवार त्याच्या विरुद्ध सुमित पत्रे SP सुपर प्लेयर्स अलिबाग वर्सेस साई सिद्धी 11 जय हनुमान भिंगारवाडी. तर मित्रांनो असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हीच अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलेलो होतो. अपडेट नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची आवडती टीम कुठली रायगड प्रीमियर लीगमध्ये